मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत ते आधार लिंक असलेल्या बँक खात्यात येणार आहेत। तुमच्या आधार कार्डला बँक लिंक आहे का हे तुम्ही तुमच्या मोबाईलवर चेक करू शकता। जर बँकेला आधार कार्ड लिंक असेल तरच पैसे येतील। आपल्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे ते कसं चेक करायचं त्याची माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। त्या GR मध्ये स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की जर तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक असेल तरच हे पैसे येणार आहेत। कशा पद्धतीने चेक करायचं की आपल्या आधार कार्डला बँक लिंक आहे की नाही। यासाठी सर्वप्रथम आपल्याला गुगलला यायचं आहे आणि या ठिकाणी सर्च करायचं आहे माय आधार लॉग इन। असं सर्च केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीची वेबसाईट ओपन होईल। बघा, या ठिकाणी तुम्हाला लॉग इन नावाचा पर्याय दिसतोय, याच्यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचं पेज दिसेल। या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि साईडला तुम्हाला ही जी अक्षरं दिसत आहेत ती अक्षरं तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे आणि नंतर खाली लॉग इन विथ OTP या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। नंतर तुमच्या मोबाईलवर अशा पद्धतीनं OTP येईल, तो OTP टाकून लॉग इन या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर अशा पद्धतीनं तुमच्या समोर दिसेल, या ठिकाणी बघा बँक सीडिंग स्टेटस नावाचा पर्याय आहे, या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथं क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर दिसेल, बघा आता माझं आधार कार्ड या ठिकाणी बँकेला लिंक आहे, इथं स्टेटस ॲक्टिव्ह दाखवतंय। जर तुमचं बँक आधारला लिंक नसेल तर या ठिकाणी सीडिंगचं स्टेटस नो दाखवेल, इनॲक्टिव्ह दाखवेल। तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही बँकेला सांगून तुमचं आधार कार्ड कशा पद्धतीने लिंक करू शकतं ते बघा आता। आणि जर तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक नसेल तर तुम्ही तुमच्या बँकेमध्ये जाऊन तुमचं आधार कार्डची झेरॉक्स कॉपी द्यायची आहे आणि त्यांना सांगायचं आहे की हे माझं आधार कार्ड NPCI ला लिंक झालं पाहिजे, कारण माझे पैसे येणार आहेत। लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत ते या बँक खात्यात येणार आहेत, त्यामुळे हे आधार कार्ड माझ्या बँक खात्याला लिंक करा, NPCI ला लिंक करा अशी त्यांना विनंती करायची आहे। आणि त्यानंतर तुमचं आधार कार्ड ज्यावेळेस बँकेला लिंक होईल त्यावेळेस तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे येतील। मित्रांनो, अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।